मराठी स्टोरी। सिंहीण आणि सिंह। जंगलाचा राजा सिंह त्या दिवशी खूपच चिडला होता। सकाळी सकाळीच सिंहिणीची आणि त्याची मोठी वादावाद झाली होती। भांडणाच्या शेवटी सिंहीण त्याला म्हणाली, तुझ्या तोंडाला घाणेरडा वास येतो, तो मला अजिबात सहन होत नाही। सिंहाने हे बोलणं ऐकले आणि आपला मोठा अपमान झाला असे त्याला वाटले। सिंहिणीच्या बोलण्यात मुळीच तथ्य नाही असे तिला पटवण्यासाठी त्याला दुसरा पुरावा हवा होता। तेवढ्यात एक रानमेंढा गुहेसमोरून चाललेला त्याला दिसला। त्याने त्याला हाक मारून त्याच्या समोर तोंड करून विचारले, काय रे, माझ्या तोंडाला घाण वास येतोय, खरे सांग। रानमेंढ्याने सिंहिणीकडे वळून पाहिले। महाराणीचा तोरा पाहून त्याला आठवले। तो मनातल्या मनात म्हणाला, सिंह महाराजाच्या ऐवजी सिंहीणबाई जास्त चपळाईने शिकार करत असतात। म्हणून त्याने खरे खरे सांगितले, होय महाराज। हे ऐकल्यावर सिंह महाराजांचा राग चांगलाच वाढला। त्यांनी एका फटक्यातच मेंढ्याच्या शरीराचे 4 तुकडे केले। नंतर समोरून आलेल्या लांडग्याला त्यांनी हाच प्रश्न विचारला। लांडग्याने मेंढ्याचे तुकडे पाहिले आणि खोट्या कौतुकाने म्हणाला, नाही महाराज, मुळीच नाही। हे खुशामतीचे शब्द ऐकताच सिंहिणीचा पारा चढला। तिने लांडग्याला एका झटक्यात ठार मारले। अखेर जंगलातला शहाणा म्हटला जाणारा कोल्ह्याला सिंहाने बोलावले आणि त्याला तोच प्रश्न केला। कोल्ह्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि सिंहाला म्हणाला, अरे रे महाराज, आज मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही, कारण महाराज, मला एवढी सर्दी आणि पडसे झाले आहे। वैद्याकडून औषध घेण्यासाठीच तर मी घराबाहेर पडलो, नाहीतर बाहेर पडण्याचाही माझा विचार न होता। तात्पर्य, वारा वाहील तशी पाठ फिरवणारा कधी कधी शहाणा ठरतो। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।